जे अर्जुनाचे पाती अर्जुन एखादा होईल. भगवान कृष्ण त्यावेळेस असतील. मी सांगितलं नाही, इकडे अर्जुन आणि इकडे कृष्ण. कोणती होवी? शारदेची चंद्रकळे नाही, पुढे येणार आहे का? गेली मागच्या याच्यात. कोणती? नाही, मला वाटतं पुढे झालेली नाही. की इकडे भगवान श्रीकृष्ण आणि इकडे अर्जुन, इकडे चंद्रमा, इकडे चकोर. एत हिमांशीची खाणे चकोराचे. अजून नाही आली, येईल ती त्याच वेळेस सांगेल. इकडे भगवान कृष्ण पाहिजे, इकडे अर्जुन पाहिजे. गुरु शिष्यांची गोठी, गुरु आणि शिष्यांच्या संवादामधनं, अनुभवामधनं अनुभव आकाराला येतात भगवद्गीतेची. म्हणून अर्जुनासारखा श्रवण करणारा देखील पाहिजे. भगवंताचं एक वाक्य अब्सॉर्ब झाले, अब्सॉर्ब झाले. इतकी भूमी निर्मळ झालेली होती अर्जुनाची. काय म्हणून भूमिका असेल? श्रवण, थोडी हालचाल, रथामध्ये शांत बसले. जे परिसन्या योग्य होती. तुमची पात्रता ज्ञानेश्वर म्हणतात अर्जुनासारखी पाहिजे. जर पात्रता नसेल तर भगवद्गीता सांगता येत नाही. तुकारामाने सांगितलंय, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणासी. सर्वजण या. माऊलीने नाही सांगितलं सर्वजण या. तुकारामाने सांगितलं, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. नारी या, नर या, लहान या, थोर या, गरीब या, रंग या, काय या. करावा विचार नलगे चिंता कोणाशी. काही चिंता करू नका, बिलकुल या. कुठल्याही जातीचे या, कुठल्याही धर्माचे या, कुठल्याही आकाराचे या, मोठ्या आकाराचे या की लहान आकाराचे या, तंबू या की लिंबू या. ज्ञानेश्वर म्हणतात नाही, जे अर्जुनाची पाती परिसन्या योग्य होती. अर्जुनासारखा पात्र पाहिजे, एका घंट्यात पूर्ण होणार. किंवा पूर्ण केव्हा का होईना, पण त्याची लक्षणं काही अंशी तरी त्याच्यात घडली पाहिजेत ना. तैसे अध्यात्मशास्त्री अंतरंगीचे अधिकारी, तैसे अध्यात्मशास्त्री अंतरंगची अधिकारी. अंतरंगचा अधिकार असला पाहिजे. अंतरंगात जाण्याकरिता जे मन लागत असतो, जशी बुद्धी लागत असती, जशी प्राण लागत असती, जशी रक्तामध्ये विरक्ती लागत असते आणि इंद्रियामध्ये वैराग्य थोडंसं उत्पन्न व्हावं लागतं, ते आधी यायला पाहिजे. रक्तामध्ये थोडी विरक्ती. सांगितलं मी विरक्ती काय असते. एका काचेच्या स्लेटवर एक थेंब ठेवल्यानंतर, वाळल्यानंतर काळा रंग जितका असेल तितकी आपण तमोगुणी, लाल रंग जितका असेल तितकी आपण रजोगुणी, आणि फुल गुलाबी सत्व रंग असेल तितकी आपण सत्वगुणी. आणि सत्वगुणीत जास्त तो असला पाहिजे. लाल आणि तमरंग रक्तातला गेला पाहिजे. त्यावेळेस विरक्ती आली समजायचं. वैराग्य निर्माण झालं पाहिजे. मग ते कुठल्याही प्रयोगात नाही या, तुम्ही मंत्र जपातून या, तुम्ही कीर्तनातून या, तुम्ही भजनातून या, तुम्ही यज्ञ हवनातून या, यज्ञ यागातून या, तीर्थाटनातून या, मंत्र जपातून या, गायत्री मंत्रातून या, कशात नाही या, वैराग्य थोडं तरी आलं पाहिजे.
वैराग्य आलं म्हणजे, आणि कमीत कमी त्यावेळेस तरी दुसरे व्यवहार नको ना. मी बसणार म्हणजे बसणार, मी 3 तास साधना करणार म्हणजे करणार, वाटेल देव. हे तर वैराग्य आलं पाहिजे. आणि व्यवहार करत असताना निदान भगवंत सारखा प्रत्येक वस्तूमध्ये दिसतोय, कामामध्ये दिसतोय, माणसामध्ये दिसतोय, असा भाव असावा की नाही. संसारामध्ये प्रभू दिसत असेल, वैराग्य आले. संसार सोडायचा नाही, भावना बदलायच्या, हळूहळू विषय येतील. पण हे वैराग्य आलं पाहिजे की नाही. आणि कुठलाही काम असो, ज्ञानेश्वरी असेल मी सोडणार नाही, साधना असेल मी सोडणार नाही, कुठेही करेल, नाही मी जेवणार. काही लोकांचा प्रण असतो का, मी जेवणार नाही. काही ना काही जुन्या काळात विचारायचं होतं, मी का जेवत नाही. आज 2 तास आमचं जप झालं नाही, देवपूजा झाली नाही, तोपर्यंत मी जेवणार नाही. पण काही झालं तरी ते केलंच पाहिजे 3 तास. ठीक आहे, रात्र आपली रात्री करून आपण समाप्त करू. हे झालं पाहिजे ना, प्रायोरिटी फर्स्ट आली पाहिजे. त्याला तो वैराग्य म्हणून आपण थोडं ते आलं पाहिजे. रक्तात विरक्ती, इंद्रियात वैराग्य आणि बुद्धीमध्ये तुला विवेक की भगवंत सारखा दिसतो. त्यावेळेस पात्रता आली म्हणून समजा. लोकांना पात्रता सांगता येत नाही जगात. आपण म्हटलंय रक्तात विरक्ती, इंद्रियात वैराग्य थोडं आणि बुद्धीमध्ये थोडा विवेक आला की अर्जुनासारखा पात्र झाला. मग रिसेप्टिव्हिटी कशी असेल, किती शुद्ध शरीर असेल तितका तो लवकर अनुभव तो कॅच करेल. अर्जुन 1 तासात करेल, बाकीचे 4 वर्षात, 5 वर्षात, 7 वर्षात कधीतरी करावं लागेल. काही वर्षात तर पूर्ण व्हावेत. काही लोक चर्वंतर पण करतात, पुन्हा बिघडून टाकतात शरीर. काय करावं, पुन्हा बिघडले, पुन्हा पहिल्यापासून सुरू. अरे जे चर्वण तर्पण मध्ये पहिल्यांदा तुम्ही देहशुद्धीचे प्रयोग केले त्याच्यानंतर पुढे सरकायला पाहिजे ना, तर मागे जायला पाहिजे. एक घर आहे, याच समजा चुना लावून वाशावून काय काय ते तुम्ही सिमेंट काय काय लावून चांगलं केलं, पण आता फिनिशिंग चांगली करायची असेल तर पुन्हा घासावं लागत असतं. चांगलं प्लॅस्टर करायचं असेल त्याच्या पुढे सरकावं ना. अजून फाईन करायचं, अजून सुपर एखादं काही असेल ते आणायचं. पुढे गेलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. आपण मागे चाललोय, पुन्हा खराब करून टाकतो देव, पुन्हा आपण सरकतो पुढे. कधी जाणार आपली ट्रेन, शक्य नाही. म्हणून पात्र पाहिजे, अपात्र नाही. घाण शरीरामध्ये चैतन्य शक्ती ओतल्या जाऊ शकत नाही. म्हणून अर्जुनाची पाती परिसन्या योग्य होती, भांड शुद्ध पाहिजे. तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. माऊलींनी समोरच्या श्रोत्याला सांगितलंय तुम्ही पण तसे पात्र पाहिजे आणि तसा श्रोता बनले पाहिजे. ऐकता ऐकता अनुभव आले पाहिजे. 7 दिवसात परीक्षित पूर्ण झालाय, 7 दिवसात महाराज अचानक पूर्ण झाले. त्याला म्हणतात भागवत. आणि ते किती कथा महाराजही सांगतोय. 100 कथा सांगितल्या आणि 100 कथा ऐकणारे लोक आहेत. काही शेपूटही आलेलं नाही, शिंगही निघालेलं नाही, काही झालेलं नाही. 7 दिवसात परिपूर्णता. परीक्षितला सांगायला एकटेच परीक्षित ऐकत होते.
आणि सांगणारे भगवान शुकाचार्य. इकडे भगवान गोपाल कृष्ण एकटेच अर्जुनाला सांगतायत. एकटाच अर्जुन ऐकतोय, भगवान एकटेच सांगतायत. बापासाहेब नेहमी म्हणायचे, वाघाची पिली 1 किंवा 2 असतात, डुकरासारखी डुरू 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 इतके शिष्य नसतात म्हणे. म्हणून शिष्य आपण म्हणतच नाही. ही डुकराची पिलावळे म्हणायची, हजारो शिष्य. असं होत नसतं. अर्जुनासारखे पात्र इथं भगवान ज्ञानेश्वर सांगतायत, माझा अनुभव चैतन्य शक्तीचा तोंडातून निघालेल्या शब्दांचा तुम्हाला यायचा असेल तर अर्जुन बना. इनडायरेक्टली भगवान ज्ञानेश्वर आपल्या श्रोत्याला सांगताय, तुम्ही अर्जुन बना. अहो अर्जुनाची पाती जे परिसन्या योग्य होती, ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. तुम्ही श्रोते व्हा. मनाने ऐका. मी श्रोता ह्या शब्दावर खूप बोललेलो आहे, त्या कॅसेट पहा, पुन्हा आता इथे बोलणार नाही. माझं प्रवचन जशाची तसं जर तुम्ही टाकू शकले, एक एक वाक्य, त्याला म्हणता श्रोता. मी 2 तास बोललोय. तुम्ही 2 तासाला 5 मिनिटं कमी असेपर्यंतही तुम्ही नाही बोलले तर ते चांगलं नाही. 5 मिनिटाचं घालवलं. आणि कोणी 5च मिनिटं टिकला तर किती घालवलं. श्रोता त्याला म्हणतात. एक एक वाक्य टिकलं पाहिजे. ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. मी बोलत असताना ज्यावेळेस माझ्या शब्दांमधनं चैतन्य लहरी निघतील, माऊली म्हणतात, त्या अवधान द्या. सर्व इंद्रियांचे कान करून तुम्ही ऐका. एकही शब्द इकडे तिकडे सरकू देऊ नका. आणि पुन्हा श्रद्धा, विश्वास अफाट पाहिजे. यांचं चाललेलं आहे श्रद्धेवर, म्हणून बोलणार नाही की श्रद्धेवर. तुम्हाला बोलायचं श्रद्धे. कृपा करून लक्ष द्यावे, अवधान द्यावे. हे सलगी म्या मणितले, शरणाला गुणी विनविले. प्रभू सखोल हृदय आपुले, म्हणून या. माऊली लहान आहेत, 16व्या वर्षाचे, कदाचित समोर 60व्या वर्षाची लोक असतील. 16व्या वर्षाचा बालक सांगतोय की अर्जुनासारखे तुम्ही पात्र व्हा. पण एकदम माऊली विनम्रता घेते, कारण छोट पण आहे ना, अतिशय लहान वय. लहान वयाला मोठे साधक आणि मोठे वयांचे शिष्य फार अवघड जाते, फार अवघड जाते. मलाही माझ्यापेक्षा जास्त वयाचे लोक आले की फारच अवघड जात. त्यांना झापता येत नाही, बोलता येत नाही, फारच अवघड जात. लहानाला तरी आपलं थोडस संकवता येतं, त्यांचा राग लहानावर काढता येतो, पण त्यांचा राग कोणावर काढायचा. वयाने जी गोष्टी गप्प बसावं लागतं. जसं नवरा बायकोला काही बोलला की बायको त्या भांड्यावर काढ, नाही तर पोरगा आलं समोर तर पोरावर काढ. संकन धापाटा बसतो त्या पोरा. मग कळतं काहीतरी बिघडलंय. त्या पोराला वाटतं उगीच धापाटा बसला किंवा एखादं भांडं जात. तसे माऊलींच्या समोर सगळे मोठे, वयाने सर्वजण मोठे. त्याच्याकरता काय म्हणतात,